Hello everyone, welcome to Learn and Enjoy YouTube channel. I am Hema Jain. Today our day 15 is there, and in today's chapter we'll see the words used in pairs. काही जोडीने वापरले जाणारे शब्द आज आपण पाहणार आहोत, ज्याच्यामुळे आपली इंग्लिश अजून बोलण्यात परफेक्ट होते आणि इफेक्टिव्ह होते. तर आज वेळ न करता जास्तीत जास्त पेअरिंग शब्द आपण यूज करण्याचा आणि कव्हर करण्याचा प्रयत्न करू. Then let's start. The words used in pairs. The first is again and again, म्हणजे पुन्हा पुन्हा. त्याचे एक वाक्य बघा. I have told you again and again not to do that. मी तुला सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे का ते करू नको. जेव्हा पण पुन्हा पुन्हा येईल वाक्यामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे? अगेन अँड अगेन. सेकंड बघा, नाव अँड अगेन म्हणजे कधी कधी. नाव अँड अगेन अ जिनियस इज बॉर्न. प्रतिभासंपन्न व्यक्ती कधी कधीच जन्म घेतात. कधी कधीचला काय येणार? नाव अँड अगेन. ऑल इन ऑल म्हणजे सर्व काही. आपल्या बहिणीच्या लग्नात राम सर्व काही होता. On his sister's marriage, Ram was all in all. All in all म्हणजे काय? सर्व काही. All and sundry म्हणजे सगळ्या प्रकारचे. लक्षात घ्यायचं आहे, all in all म्हणजे सर्व काही and all in sundry म्हणजे सगळ्या प्रकारचे. तर सगळ्या प्रकारचे लोक सभेला आले. All and sundry came to the meeting. सगळ्या प्रकारचे लोक लग्नाला आले. All and sundry came to the marriage. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघा, बॅट अँड बेली म्हणजे वस्त्र आणि भाकरी. कामगारांचे प्रश्न फक्त वस्त्र आणि भाकरी पुरतेच मर्यादित राहण्याचे दिवस गेले. त्याचा सेंटेन्स कसा होणार? द डेज हॅव गॉन वेन द प्रॉब्लेम्स ऑफ द लेबरर कन्सर्न ऑनली बॅक अँड बेली. फक्त वस्त्र आणि भाकरी पुरतेच त्यांचे प्रश्न नाही, त्याला काय म्हणतात? बॅक अँड बेली. आलं लक्षात? नेक्स्ट घ्या, बिफोर अँड बिहाइंड. बिफोर अँड बिहाइंड म्हणजे काय? आघाडीवर. दुसऱ्या महायुद्धात आपले सैनिक आघाडीवर लढले. इन वर्ल्ड वॉर II आर सोल्जर्स फॉट बिफोर अँड बिहाइंड. बिफोर अँड बिहाइंड म्हणजे काय? आघाडीवर. बिटविस्ट अँड बिटवीन. बिटविस्ट अँड बिटवीन म्हणजे दरम्यान. जो काही कमाई होईल ती आपापसात निम्मे निम्मे वाटत घेतील. व्हॉट एव्हर दे अर्न दे विल शेअर बिटविस्ट अँड बिटवीन. एकमेकांदरम्यान. दरम्यानला काय येईल? बिटविस्ट अँड बिटवीन. करेक्ट? ब्रेड अँड बटर म्हणजे काय? उपजीविका. माणसाला 2 वेळा पोटापुरते मिळाले तरी त्याने संतोष मानला पाहिजे. पोटापुरते मिळाले म्हणजे काय? उपजीविका चालवणे. The one should be satisfied if one gets bread and butter. ओके? ब्रेड अँड बटर म्हणजे काय? आपली उपजीविका. चॉक अ ब्लॉक. चॉक अ ब्लॉक म्हणजे काय? एक दुसऱ्याला खेटून. आता इथे भारतातील जे शहरी आहेत तिथे झोपडपट्टी एरिया भरपूर असतो. त्यांची घरं कशी असतात? एकमेकांना खेटून असतात. मग खेटून असलेल्या घरामुळे आपली शहरे कशी दिसतात? खराब दिसतात. मग काय येईल? खेटून असलेल्या घरामुळे भारतीय शहरे खराब दिसतात. चॉक अ ब्लॉक हाऊसेस हॅव मेड इंडियन सिटीज अगली, किंवा चॉक अ ब्लॉक हाऊसेस हॅव मेड इंडियन सिटीज काय येईल? अनक्लीन. आलं लक्षात? चॉक अ ब्लॉक म्हणजे काय? एक दुसऱ्याला खेटून. एव्हरी नाऊ अँड देन. एव्हरी नाऊ अँड देन म्हणजे काय? वारंवार. ती मला वारंवार भेटते. शी मीट्स मी एव्हरी नाऊ अँड देन. पुढे आहे सी आय टू आय म्हणजे पूर्णपणे सहमत असणे. सी आय टू आय. तो अनेक बाबतीत माझ्याशी सहमत आहे. ही सीज आय टू आय विथ मी इन मेनी इश्यूज. करेक्ट? ही सीज आय टू आय विथ मी इन मेनी इश्यूज.
नेक्स्ट फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. फेस टू फेस म्हणजे काय? समोरासमोर. एकमेकांचा जो दृष्टिकोन असतो तो एकमेकांना समजावा म्हणून आपण काय करतो? एकमेकांच्या समोरासमोर येतो. मग त्याचा सेंटेन्स कसा होणार? वी हॅव अ फेस टू फेस टॉक सो नाव वी कॅन अंडरस्टँड इच अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एकमेकांचा दृष्टिकोन एकमेकांना समजावा म्हणून आम्ही प्रत्यक्ष गोष्टी केल्या. म्हणजे वी हॅव अ फेस टू फेस टॉक सो नाव वी कॅन अंडरस्टँड इच अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. पुढे आहे फेअर अँड स्क्वेअर म्हणजे शुद्ध आणि उचित. आपली वागणूक ही कशी पाहिजे? शुद्ध आणि उचित असावी. म्हणजे न्यायपूर्ण आणि योग्य असावी. तो काय येईल? लेट ऑल आर ॲक्शन्स बी फेअर अँड स्क्वेअर. फेअर अँड स्क्वेअर म्हणजे काय? उचित आणि योग्य. पुढे बघा गिव्ह अँड टेक म्हणजे देवाणघेवाण. आयुष्यात नेहमी देवाणघेवाण करावी लागते. इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक इन लाईफ. गिव्ह अँड टेक मीन्स देवाणघेवाण. इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक इन लाईफ. पुढे आहे हँड इन हँड म्हणजे हातात हात मिळवून. ते हातात हात मिळवून चालले म्हणजे दे वॉक्ड हँड इन हँड. हॅव्स पुढचं बघा हॅव्स अँड हॅव्ज नॉट. हॅव्स अँड हॅव नॉट्स म्हणजे हॅव्स म्हणजे ज्यांच्याकडे आहे म्हणजे श्रीमंत आणि हॅव नॉट्स म्हणजे काय? गरीब. मग हॅव्स आणि हॅव नॉट्सचं मिनिंग काय येणार? श्रीमंत आणि गरीब. तो वाक्य बघा श्रीमंत आणि गरिबात नेहमी संघर्ष चालत आला आहे. There have been always a conflict between the haves and have nots. Hodgepodge. Hodgepodge म्हणजे काय? अस्ताव्यस्त. While trying his hand at cooking for the first time, he made a hodgepodge of everything. पहिल्या वेळी स्वयंपाक करताना त्याने संपूर्ण काय केली? गडबड केली, सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलं. त्याला काय म्हणतात? अस्ताव्यस्त करणे म्हणजे hodgepodge. While trying his hand at cooking for the first time, he made a hodgepodge of everything. Humpty Dumpty. Humpty Dumpty म्हणजे काय? उंच भिंतीवर ठेवलेले खेळण्याची खेळणी म्हणजे तकलादू खेळणे. तर भांडवलशाही उंच भिंतीवर ठेवलेल्या तकलादू खेळण्यासारखी आहे. भांडवलशाही कशी आहे? की खेळण्यासारखी आहे. तर त्याला कसं येईल? कॅपिटलिझम इज हम्प्टी डम्प्टी दीज डेज. इन्स अँड आउट्स म्हणजे बारकावे. त्याला त्या व्यवसायातले सगळे बारकावे माहीत आहे. ही नोज ऑल द इन्स अँड आउट्स ऑफ दिस प्रोफेशन. इन्स अँड आउट्स म्हणजे काय? बारकावे. ऑफ अँड ऑन म्हणजे मधून मधून. ही कम्स टू युअर शॉप ऑफ अँड ऑन. तो मधून मधून तुझ्या दुकानात येत असतो. तो मधून मधून तुझ्या दुकानात येत असतो. ही कम्स टू युअर शॉप ऑफ अँड ऑन. रेन ऑर शाईन म्हणजे कुठल्याही परिस्थितीत. पावसाळा येऊन द्या नाही तर उन्हाळा येऊन द्या. रेन ऑर शाईन म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीत. कुठल्याही परिस्थितीत आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. रेन ऑर शाईन वी मस्ट अटेंड टू आवर ड्युटीज. रेन ऑर शाईन वी मस्ट अटेंड टू आवर ड्युटीज. रिअली अँड ट्रूली म्हणजे निश्चितपणे. मी आपले काम निश्चितपणे करेन. रिअली अँड ट्रूली आय डू माय वर्क. टिट फॉर टॅट करावे तसे भरावे. जसे कराल तसे भराल. टिट फॉर टॅट करावे तसे भरावे. पुढे बघा टिटल टॅटल म्हणजे अवांतर गप्पा. ज्या अवांतर गप्पा मारतो, विषयाला सोडून एकमेकांशी जे गप्पा मारतो त्याला काय म्हणतात? टिटल टॅटल. अवांतर गप्पांनी काही लाभ होत नाही, फक्त वेळ नष्ट होतो. वी जस्ट वेस्ट टाइम इन टिटल टॅटल. टिटल टॅटल म्हणजे काय? अवांतर गप्पा. आणि अप्स अँड डाऊन्स. अप्स अँड डाऊन्स म्हणजे काय? जीवनातील चढ उतार. द ग्रेट मॅन राईज थ्रू द अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ. मोठी माणसे जीवनातल्या चढ उतारातून वर चढतात. द ग्रेट मॅन राईज थ्रू द अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ. अप्स अँड डाऊन्स म्हणजे काय? जीवनातील चढ उतार. आज आपण 25 काय बघितलेले आहे? वर्ड्स यूज्ड इन पेयर्स. असे शब्द जे जोडीने यूज केले जातात त्यांचा उपयोग होतो. हे 25 शब्द तुम्ही पाठ करायचे आहे आणि डेली लाईफमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची इंग्लिश अजून फ्लुएंट होईल आणि इफेक्टिव्ह होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा चॅनलला भेट द्या. थँक्यू व्हेरी मच.